नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आमच्या घरी साजरं होत आहे एक मंगल सोहळा, तुळशीचं लग्न. चला तर मग तुम्ही पण ह्यात सहभागी व्हा. सकाळी उठून सगळ्यात आधी मी गरम पाणी पिऊन विहानचं नाश्ता बनवून घेतला आणि त्याला भरवून घेतला. त्याचं आवरून झालं की म्हणजे आम्ही बाकीची सगळी कामं करायला मोकळी. म्हणून सगळ्यात आधी त्याला भरवून घेतलं आणि मग बाकीच्या कामांसाठी सुरुवात केली. आदल्या दिवशी रात्री मी काकडीचे धोंडच बनवले होते. तेही मस्तपैकी पीसेस करून खाऊन घेतले. विहानला काही ते आवडले नाही. मग ते खाऊन आंघोळ वगैरे करून पुढच्या तयारीला लागलो. सगळ्यात आधी हळदीची तयारी करायची होती, म्हणून आमच्या होणाऱ्या नवरीलासुद्धा सजवून घेतलं, म्हणजे तुळशीला सजवून घेतलं. तिला साडी वगैरे घालून थोडंसं छोटंसं असं डेकोरेशन वगैरे करून थोडेसे ज्वेलरी वगैरे घालून आम्ही हळदीची तयारी केली. त्यानंतर आम्ही बिल्डिंगमधल्या म्हणजे 5 बायकांना बोलवायचं असतं, म्हणून 5 जणांना बोलवून तुळशीला हळद लावून घेतली. तुळशीला हळद लावायला आम्ही सुरुवात केली. सगळ्यात पहिलं आईने तुळशीला हळद लावून घेतली. विहानी मध्ये नाचत होता, त्यालाही हळद लावायची होती. मग आमच्या सगळ्या नेबर्सनी एक एक करून तुळशीला हळद लावून घेतली. दरवर्षी आमच्याकडे अशाच प्रकारे तुळशीचं लग्न पार पडतं. मग मीही तुळशीला हळद लावून घेतली. आपल्या संस्कृतीत तुळशीच्या हळदीचा हा विधी म्हणजे शुभारंभ, आनंद, मंगल आणि सौभाग्याचे प्रतीक. आज तुळशीला हळद लावून आम्ही ह्या सुंदर सोहळ्याची सुरुवात केली आहे. तुम्हीही व्हा ना ह्या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी आणि आमच्यासोबत आनंद घ्या या मंगल क्षणांचा. घरात तर सकाळपासूनच सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले आहे. असं खूप छान वाटत होतं हे सगळे रिच्युअल्स फॉलो करताना, आपल्या डोळ्यांनी बघताना खूप चांगलं वाटत होतं. हे बघा, अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून तुळशीला हळद लावून घेतली आणि मग जेवणाची तयारीला लागलो. मंडळी, काय मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ना? आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मीही तुम्हाला अजून नवीन गोष्टी घेऊन येत राहीन. इथे आमची जेवणाची गडबड सुरू होती. लवकर जेवणाचं आटपून आम्हाला तुळशीचीही परत तयारी करायची होती, म्हणजे लग्नाची तयारी करायची होती. आईनी आणि मी मिळून दोघांनी जेवण आटपून घेतलं. मग आम्ही पुऱ्याही तळून घेतल्या. हे बघा, अशा मस्तपैकी कशा फुलल्या होत्या पुऱ्या. पुऱ्या तळून झाल्यावर आधी आम्ही थोड्याच पुऱ्या तळून घेतल्या आणि नैवेद्य काढून घेतलं. आणि नंतर मग जेव्हा आम्ही जेवायला बसणार होतो तेव्हा मग बाकीच्या पुऱ्या वगैरे तळायचं असं ठरलं, म्हणजे गरम खायलाही बरं ना. आता इथे हे बघा, आई मस्तपैकी नैवेद्याचे पान तयार करत होती. भूक तर खूप लागली होती, पण आधी विठोबा आणि मग पोटोबा ना, म्हणून आधी बाप्पाला दाखवायचं होतं. आज मेन्यूमध्ये वाटाण्याची आमटी, वरण, भात, बटाट्याची भाजी, पुरी आणि श्रीखंड असा सिंपलसाच मेन्यू होता. खूप जास्त असा मेन्यू ठेवला की मग आमची ही खूप गडबड होते, म्हणून आम्ही छोटासा आणि सिंपलसा असा मेन्यू ठेवला होता. त्यानंतर सगळे नैवेद्याचे पान तयार झाल्यावर आम्ही तुळशीला नैवेद्य दाखवून घेतले. हे बघा, आता इकडे आई तुळशीला नैवेद्य दाखवते आहे. आता नैवेद्यावर पाणी सोडणार आणि मग त्यानंतर आम्ही हे सगळे जेवू शकतो. विहान बघा तुळशीच्या पाया पडतोय. आता नैवेद्य तर दाखवून झालं आहे. आता सगळे आम्ही जेवायला बसणार आहोत. थोड्यांचं आधीच जेवण झालं होतं, ज्यांना मी क्लिपमध्ये कवर करू शकली नाही. जेवण झाल्यावर आम्ही थोडंसं डेकोरेशनची सुरुवात केली, म्हणजे तुळशीची तयारी करायची सुरुवात केली. कारण भटजींनी 7चं टायमिंग दिलं होतं, त्याआधी सगळी तयारी करून ठेवायची होती. हे बघा, बाबांनी असं तुळशीत ऊस, दिंड्याची काठी वगैरे सगळं लावून घेतलं होतं. मग आम्ही त्यावर थोडेसे गोंडे वगैरे लावून त्याची सजावट केली. मग आमच्या नवरीलाही सजवून घेतलं. मस्तपैकी साडी वगैरे घालून तिलाही तयार केलं.
आज आमच्याकडे पावसाने तर खूप कृपा केली होती, नाहीतर इतके दिवस तर एवढा पडत होता. आम्हाला वाटलं की आजच्या दिवशी पण खूप लागेल आणि आम्हाला हे सगळं करायलाच मिळणार नाही असं वाटलं होतं. पण खरंच पावसाची खूप मोठी कृपाच झाली आमच्यावर. त्यामुळे आम्ही हे सगळं आवडीने आणि उत्साहाने करू शकलो. हे बघा, बोलता बोलता नवरीसुद्धा तयार झाली आमची. बाकी सगळी पूजेची तयारी तर आईने सगळी आधीच करून ठेवली होती. त्यानंतर संध्याकाळी सगळे मुलं, आजूबाजूचे सगळे बिल्डिंगमधले सगळे जमा झाले होते. घर अगदी भरून गेलं होतं. मीही इकडे वाटायचं सगळं काढून ठेवलं होतं, जसं की लाडू, चिरमुरे, आईस्क्रीम, त्यानंतर हे पोहे. हे तर सगळ्यात मेन आहे नैवेद्यासाठी. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी हे गोड पोहे तर बनवावेच लागतात. कारण तुळशीचं लग्न म्हणजे कार्तिक महिन्यातील पहिलं मंगल कार्य, देवदेवतांच्या लग्नाची सुरुवात. कारण ह्या दिवशी तुळशीचं लग्न झालं की माणसांच्या लग्नाचा हंगाम सुरू होतो. आणि हो, म्हणूनच त्याच आनंदात गोड पोहे बनवले जातात. हे बघा, अजून भटजी काय आले नाही होते, म्हणून आम्ही आईस्क्रीम्स वगैरे फ्रीजमध्ये ठेवून घेतले आणि मग थोड्या वेळातच भटजी आले, तशी पूजेला सुरुवात झाली. ही बघा, अशा प्रकारे भटजींची पूजा सुरू होती. सगळ्यात आधी भटजींनी आपली सगळे विधी वगैरे करून घेतले, पूजा वगैरे झाली. तर मग मंडळी, आता येतोय माझ्या व्हिडिओचा सगळ्यात मजेशीर आणि आवडता भाग, तो म्हणजे मंगलाष्टका. ही वेळ तर सगळ्यात मजेशीरच असते. मूठभर तांदूळ घेऊन नवऱ्यावर जोरात मारायचं. त्यानंतर मग बाबांनी असे चिरमुरे सगळ्यांवर उडवले आणि ते असे मुलांनी पकडायचे असतात. तो खेळ झाला आणि त्यानंतर भटजींनी आरती करून घेतली. ती झाली, त्यानंतर लग्न संपन्न झालं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम, लाडू, चिरमुरे हे सगळं वाटायला घेतलं. पोरांची तर सगळी गडबडच सुरू होती. त्यातच आम्हाला खूप धमाल येत होती. त्यानंतर आम्ही नवरीची ओटी वगैरे भरून घेतली. 5 बायकांनी मिळून नवरीची ओटी भरून घेतली. बिल्डिंगमधल्या एक जणांनी येऊन पुढे सगळ्यांनी मिळून अशी ओटी वगैरे भरून झाली. व्हिडिओमध्ये सगळ्यांना कव्हर करता आलं नाही, कारण बराच वेळ झाल्यामुळे सगळेजण घरी गेले होते. सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केलं आणि आम्ही पण आमच्या सगळ्या विधी चांगल्या प्रकारे पार पाडून घेतल्या होत्या. ओटी भरून झाल्यावर आम्ही विष्णूची मूर्तीही वाजवत गाजवत घरात नेऊन ठेवली होती. कारण भटजींनी सांगितलं होतं, घरात नेताना विष्णूला वाजवत गाजवत न्यायला हवं. त्यानंतर इथे हळदी कुंकूचा समारंभही पार पडला आणि मग आम्ही खाली जाऊन फटाके लावले. सगळे मुलं आणि बिल्डिंगमधल्या थोड्या मोठ्यांनी मिळून मस्तपैकी फटाके, कंदील हे सगळं लावलं आणि छोट्यांना ते सगळं बघायला खूप मजा येत होती. आम्हालाही खूप छान वाटत होतं त्यांना आनंदात बघून. हे बघा, आमचं कंदील कसं चाललंय वाऱ्याने मस्त उडून. हे बघताना तर एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं ना. त्यानंतर आम्ही घरी येऊन तुळशीची हळद उतरवली. तेही सगळं करून घेतलं. हे बघा, अशा प्रकारे आता आरती वगैरे करून तुळशीची हळद उतरवून घेतो. लावताना कशी आम्ही खालून वरतीपर्यंत लावत जातो, आता उतरवताना ती वरून खाली घेऊन उतरवायची असते. अशा प्रकारे आजचा दिवस खूप आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. तर मंडळी, असं आमच्या घरी साजरं झालं तुळशीचं मंगल लग्न. आता तुम्हीच सांगा, कसं वाटलं तुम्हाला आमच्या तुळशीचं लग्न? तुमचे मत आणि शुभेच्छा कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, माझ्या व्हिडिओंना असंच प्रेम देत राहा, कारण पुढच्या वेळी मी अजून काहीतरी नवीन आणि सुंदर घेऊन येणार आहे. तोपर्यंत असेच बघत राहा आणि आनंदात राहा.